बघायला गेलो तर महेश बालदी हे मारवाडी जरी समाजाचे असले, प्रत्येक जातीची लोक इथे राहतात. इथे फक्त आगरीच लोक राहतात का? इथे आगरी राहतात, कोली राहतात, कराडी राहतात, आदिवासी राहतात, बुद्धिस्ट राहतात, बऱ्याच समाजाची लोक इथे राहतात. म्हणजे असं नाही की कुठल्या एका विशिष्ट जातीने विधानसभेचं नेतृत्व केला पाहिजे. तर तो नेतृत्व करत असताना जर मारवाडी समाजाचे असले तरी त्यांचा जन्म इथे झालाय, त्यांचे आई वडील इथे आलेले होते आणि ते 4 वेळा नगरसेवक राहिलेत, नगराध्यक्ष राहिलेत, आमदार झालेले आहेत. अद्यापपर्यंत जर परप्रांतीय बोलत असतील तर मला वाटते कुठंतरी चुकीचं आहे. आणि जर मुळात बघायला गेलो तर विरोधकांकडे बोलायला दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं ते फक्त त्याच्यावर येतात, कारण की त्यांच्या नेतृत्वाने कुठलीही विकास कामं केलेली नाहीत. मग त्यांना बोलायला काहीच जागा नाही, मग त्यांच्या जातीवर येऊन तो ठपका ठेवला जातो, असं माझं मत आहे. तर आपण ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करताय ती संघटनाच मुळात आगरी समाज प्रणित आहे. असं असताना आगरी समाजाच्या उमेदवाराला सोडून इतर जाती धर्मातल्या उमेदवाराला भूमिका का, म्हणजे नेमकं काय कारण आहे यामागे? याच्या मागचं जर कारण बघितलं तर विषय असा आहे की मागच्या इलेक्शनमध्ये मला वाटेल 14ला विवेकानंद पाटील उभे होते. त्यावेळेला आम्ही समाजाची भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलो. परंतु त्या निवडून दिलेल्या विवेक पाटलांनी किंवा त्याच्यानंतर त्यावेळेस पडले ते, पण त्याच्या अगोदर त्यांना निवडून दिले. त्यांनी 560 कोटी रुपयाला समाजाला बुडवला. जर जातीच्या नेतृत्वाला आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही सहकार्य करतोय आणि जर जातीचं नेतृत्व माझ्याच जातीच्या लोकांची जर माती करत असेल तर त्याच्यापेक्षा माझ्या जातीसाठी कोण पोषक आहे? आज जर करंजा जेटी बघितली तर करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचा अस्तित्व निर्माण झाला. म्हणजे जसं मुंबईमध्ये आज जर तिथला भाऊचा धक्का म्हणून होता, तो भाऊच्या धक्क्याच्या इथे कोली समाजाचा काही अस्तित्व नव्हता. परंतु इथे करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचं अस्तित्व कोणी जोपासलं असेल तर तिथे फक्त कोलीच नाही, आगरी समाजाचं पण आणि कराडी समाजाचं. तर ते महेश बालदीजींनी उभे केलेल्या करंजा जेटी मुलं जोपासले आणि त्याच्यामुळं हजारो लोकांना उदरनिर्वाह होणार आहे. तर माझ्या समाजाला जो उदरनिर्वाह देणारा असेल तो कुठल्याही जातीचा असला, धर्माचा असला, पंथाचा असला, तरी तो माझ्या समाजासाठी, माझ्या जातीसाठी पोषक आहे, तर नक्कीच आम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारू. साहेब, या संदर्भात आपण तुमच्या समाज बांधव असतील किंवा संघटनेचे पदाधिकारी किंवा इतर काय कशा तऱ्हेचं आव्हान कराल का महेश बालदी यांना मतदान देण्याचं? मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला मी असा असा पद्धतीने एक संबोधित करेल की दिबा पाटील साहेब यांची देखील अखिल आगरी परिषद होती आणि त्या अखिल आगरी परिषदेवर दिबा पाटील साहेब सुद्धा होते आणि त्यांची राजकीय भूमिका देखील होती. राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही कुठेही मांडताना समाजाचा नुकसान नाही झाला पाहिजे. मुळात एक मुद्दा येतो असा की दिबा पाटील साहेब अगोदर शेका पक्षामध्ये होते, नंतर शिवसेनेत गेले, अखिल आगरी परिषदेवर, नंतर त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे श्याम म्हात्रे आले, त्याच्यानंतर श्याम म्हात्रेंनंतर आता शिवसेनेचे उपनेते जे दशरथदादा पाटील आहेत ते त्याच्यावर आले. ते जरी राजकीय असले तरी पण जेव्हा दिबा पाटलांचं नाव लावायचं होतं तेव्हा त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी उभे राहिले आणि माझी भूमिका देखील तेच आहे. जरी मी राजकारणात असलो, आज मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा चिटणीस म्हणून काम बघतोय, परंतु तो बघत असताना जेव्हा माझ्या समाजाची काही भूमिका असेल तर त्यासाठी समाजासाठी मी पहिला उभा असेल. मी मागच्या बाईटमध्ये पण तेच सांगितलं की माझी मूल पहिल्यांदा भूमिका असेल की स्थानिकांना रोजगार. स्थानिकांच्या रोजगारावर जर चर्चा करायला गेलो, आज विमानतळ इथे येतोय, विमानतळामध्ये हजारो नोकऱ्या इथे उपलब्ध होतात. तर त्या नोकऱ्यांसंदर्भात गेली 27 गाव संघर्ष समितीच्या मार्फत आमचे बरेच 3-4 वर्षापासून आमचा तो लढा चालू आहे. परंतु त्या लढ्याला आम्हाला कुठं थारा भेटत नव्हता. परंतु आम्ही राजकारणाचा त्याला थोडा सपोर्ट घेतला. महेश बालदीजींना आम्ही सांगितलं की साहेब इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि तुम्ही आम्हाला काय मदत करणार? त्यांनी सांगितलं मी अदानीच्या सीईओ सोबत आपली बैठक लावतो आणि तिथे 100% प्राधान्य नोकऱ्यांना हे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना राहील आणि हे त्यांनी करून घेतलं आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. 27 गाव कमिटी आहे. जर इथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्यांच्याच प्राधान्य जर महेश बालदी देत असतील तर नक्कीच आम्हाला मनोहर भोईरांपेक्षा महेश बालदी यांचं नेतृत्व आम्हाला मान्य असेल. मागच्या वेळेस जेव्हा महेश बालदी जे उभे राहिलेले तेव्हा त्यांनी सांगितलेलं की या उरण मतदारसंघात मी 500 कोटीची कामं करेल मी जर आमदार झालो तर. परंतु त्यांनी आमदार झाल्यानंतर 6,500 कोटीची कामं केली आणि त्याचा वचननामा त्यांनी त्या नामांकन सभेमध्ये प्रस्तावित केला की मी एवढी कामं केलीत. म्हणजे अटल सेतू झाला, जेएनपीटीचा 8 पदरी रोड झाला, पुन्हा घारापुरीची लाईट झाली, इरसालवाडी झाली, आदिवासींना घरं झाली, आदिवासींच्या घरासोबतच लाईट, पाणी, जलजीवनच्या योजना आहेत. अशा बऱ्याच प्रत्येक गावात आणि प्रत्येक आदिवासी पाड्यात महेश बालदीजींनी आज 6,500 कोटीची कामं केलीत. कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायतला कधी माहिती नव्हता, त्या म्हणजे 5 ते 10 लाखाच्या वरती निधी कधी आला नव्हता. परंतु केंद्राचा त्यांचा जो रेफरन्स आहे किंवा त्यांच्या ज्या ओळख आहे त्या ओळखीच्या याच्यात
या उरण विधानसभेचा कसा जास्तीत जास्त विकास होईल अशा पद्धतीनं ते काम करतायत. तर मी नक्कीच मतदारांना, समाजाला सोडून मी मतदारांना मी नक्कीच आवाहन करेल की आपल्याला जर आपल्या उरणचा विकास करायचा असेल तर येत्या विधानसभेत सुद्धा प्रचंड बहुमताने आपण महेश बालदीजींना यांना निवडून दिलं पाहिजे. सर्वात अंतिम प्रश्न साहेब असा की महेश बालदींसंग विकास पुरुष म्हणून पाहिला जातो. अनेक राजकारण्यांना ते ठेकेदारी व्यावसायिक पद्धतीने मदत करत असतात असे आरोप लावले जातात, असे संभ्रम निर्माण केले जातात. पण महेश बालदींकडे सर्वसामान्यांसाठी वेळ नाहीये, ते कधी सर्वसामान्यांमध्ये मिसळत नाही, तोंड भरून बोलत नाही. त्या बाबतीमधला हा फार एक मोठा नेरेटिव्ह आपल्याकडे सेट केलेला आहे साहेब, कसं सांगाल, कसं बघा? आता मी जेव्हापासून प्रवेश केलाय किंवा त्याच्या अगोदरपासून दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात बघितलं तर त्यांच्याकडे बोट ठेवला जातो की हे जातीचे नाहीत. तर जे जातीचे होते ते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात कधी सक्रिय होते, आणि जर तुम्हाला ते वेल देत नाहीत मग त्यांनी समाजासाठी दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी ज्या केसेस घेतल्या ते त्यांनी समाजासाठी किंवा इथल्या विधानसभेच्या लोकांसाठी दिलेला वेल नव्हता का? आणि जर त्यांच्याकडे वेल नाही असं बोललं जातंय तर मग इथली विकास कामं जी होत आहेत ती कोणासाठी केली जात आहेत? ती इथल्या स्थानिक लोकांसाठीच केली जात आहेत ना, की ते राजस्थानच्या लोकांसाठी इथे रस्ते बनवतायत, इथे लाईट, इथे पाणी, ज्या इतर गोष्टी, फक्त रस्ते लाईट पाणीच नाही तर इथल्या स्थानिकांना रोजगार देऊन, जसा आता जर बघितला नरेंद्र मोदीजींनी नव भारताची निर्मिती हा मिशन घेऊन चाललेत, त्याच पद्धतीनं फडणवीस साहेब देखील नव महाराष्ट्राची निर्मिती घेऊन चाललेत. मी नक्कीच आवर्जून विश्वासाने सांगेल की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी नव भारत आणि फडणवीस हे नव महाराष्ट्राची निर्मितीसाठी प्रयत्न चालू आहे, त्याच पद्धतीनं प्रयत्न नव उरणचं जो चालू आहे की त्याच्यात स्थानिकांना नोकऱ्या, तरुणांना रोजगार हे देऊन नव उरणची निर्मिती करणारा माणूस कोण असेल तर महेश बालदीजी आहे. तिरंगी लढत झाली किंवा दुहेरी लढत झाली, कुठलीही लढत झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे 355 बूथमध्ये जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावाच्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत. महेश बालदीजींनी केलेली जी विकास कामं आहेत, अटल सेतू झाला, घारापुरीला एवढ्या वर्ष लाईट नव्हती, स्वातंत्र्य कालापासून तिथे लाईट नव्हती, आज तिथे जर लाईट महेश बालदीजींनी पुरवली तर ती मारवाडी समाजासाठी तर नाही पुरवली, ती तिथे राहणाऱ्या आगरी कोली कराडी जो समाज आहे त्या समाजासाठी पोहोचवली. मग अशाच ज्या गोष्टी आहेत, अशी विकास कामं आहेत जी आज आपण इरसालवाडी बघू. इरसालवाडीचा 1 वर्षात पुनर्वसन केलेला महाराष्ट्रातला पहिला प्रकरण कुठला असेल तर इरसालवाडी आहे. मग आदिवासी समाजाचा जर कैवारी कोणाला बोललं जातं तर ते महेश बालदीजींना बोलतात, कारण की त्यांनी या विधानसभेच्या याच्यात अजेंड्यात ठेवलं, वचननाम्यात त्यांनी ठेवलंय की येणाऱ्या काळात आम्ही एकही घर कुडाचं ठेवणार नाही, आदिवासींची संपूर्ण घरं पक्की करू. असा नेतृत्व मला वाटतं या स्वातंत्र्यानंतर देखील या उरण विधानसभेला लाभला नव्हता. जर हा मुद्दा राजकारणाचा असता तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीतच त्याचा निर्णय लागला असता. परंतु काही म्हणजे ज्याला प्रोसिजर असते त्या प्रोसिजरनुसार राज्य सरकारने तर तो प्रस्ताव मान्य करून केंद्राकडे पाठवलेला आहे. केंद्रासोबत जेव्हा आता एव्हिनेशनच्या नेत्यांसोबत जेव्हा बैठक झाली सर्वपक्षीय कमिटीची, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की दिबा पाटील साहेबांच्या नावाशिवाय आमच्याकडे कुठल्याही नावाचा प्रस्ताव नाही. याचाच अर्थ असा की दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळ लागणार हे 100% खरं आहे, परंतु त्याच्यावर देखील राजकारण केलं जातं. आता परवाच्या दिवशी नामांकनाच्या सभेच्या दिवशी महेश बालदीजी बोलताना बोलले की अदानी एअरपोर्ट, तर त्याच्यावर पण लोक की रुपेश धुमाल तिथे उभा होता आणि दिबा पाटलांच्या नावासंदर्भात न बोलता अदानी एअरपोर्ट बोलले, याला का बोलता आलं नाही? तर मी आता पण तेच सांगतोय, जो एअरपोर्ट आहे तो एअरपोर्ट अदानीचाच आहे, परंतु त्याला जो नाव दिला जाणार आहे तो दिबा पाटील साहेबांचा दिला जाणार आहे. आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नाव जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत आम्ही त्या मुद्द्याला धरून नेहमी अग्रेसर राहू. आणि येणाऱ्या काळात जरी उद्या जरी काही झालं आणि इथे दुसरं कोणाचं नाव दिलं तरी ऍज अ रुपेश धुमाल म्हणून, आगरी कोली संघटना म्हणून मी माझी भूमिका ठाम असेल की या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचंच नाव लागलं पाहिजे. युवकांचं आपल्याकडे लक्ष आहे, आपल्या प्रतिनिधित्वाकडे लक्ष आहे साहेब. येणारी जिल्हा परिषद, विमानतळाची विकासाची कामं, अनेक गोष्टींचं लाभ प्रलोभन आपल्याला दिलेलं आहे, आपली दिशाभूल करत आहे. या निमित्ताने आपण काय सांगत साहेब, कशी प्रतिक्रिया व्यक्त करा? जर बघायला गेलो प्रलोभनाचा विषयच येत नाही. अदानीच्या सीईओ सोबत बसल्यानंतर आमची सत्तसगाव कमिटीची अशी भूमिका होती की आम्हाला 100% नाही, कमीत कमी 70% तरी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. परंतु त्यावेळेस महेश बालदीजींनी सीईओना ठणकावून सांगितलं की ते 70% नाही, पहिल्यांदा 100% कोटा असेल तो स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा असेल. तर त्याच्यामुळं प्रलोभनाचा विषयच येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सुद्धा फायर ब्रिगेडची काही भरती झाली, हाऊसकीपिंगची भरती झाली, त्या याच्यात इथले स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात प्राधान्य दिले आणि ते रुजू झालेत. सोबतच आता त्यांची संपूर्ण स्क्रीनिंग चालू आहे प्रत्येक फॉर्मची की तो इथला स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे की नाही. त्याच्यात पण आम्ही असे मुद्दे मांडलेत की फक्त हे 10 गावं जी विस्थापित झालीत त्यांनाच या नोकऱ्या नसून
या नोकऱ्यांच्यात उरण पनवेल तालुक्यात जे उरण विधानसभेत जे युवक येत आहेत त्या स्थानिक युवकांना त्याच्यात नोकरीत प्राधान्य दिला पाहिजे, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे चालतो. भाजपचे निष्ठावंत असलेले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अनेक वर्षापासून भाजप सोबत काम करत आहेत. मागच्याच वेळेस बंडखोरी करणारे महेश बालदी आज अधिकृत पण भाजपची शीट लढत आहे. साहेब, निष्ठावंतांची ही असलेली कोंडी तुम्हाला कशी वाटते साहेब? कारण की भविष्य काळात आपण पण त्यासाठी इच्छुक असणार आहात. विषय असा आहे की राजकारणाचा प्रत्येक पायंडा किंवा अजेंडा जो बोलला जातो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ठराविक वेळेनुसार जर आता बघितलं, बालाराम पाटलांनी फॉर्म भरला शिवसेनेमधून, आता समजते की त्यांचा एबी फॉर्म कॅन्सल केला जातोय. तर असे हे डावपेच राजकारणात होत असतात. तर त्याच्याबद्दल मी आताच सक्रिय झालोय, परंतु राजकारणात एकनिष्ठता ही तर पाहिजेच. राजकारणाचे जर एकनिष्ठता पाहिजे असेल किंवा वैचारिक दृष्टिकोन पाहिजे असेल तर मी तर बीजेपी मध्ये जर काम करायचं असेल तर माझं पहिलं प्राधान्य असेल की अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार घेऊन मी बीजेपी मध्ये कार्यरत राहील. निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुका चालू असताना आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या समाजासाठी, आपल्या उरण विधानसभेच्या वातावरणासाठी, विकास कामांसाठी पोषक नेतृत्व नक्की निवडा आणि याच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने उरणचा विकास याच तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला